आणि पहिलीच बातमी नाशिकमधून, कारण गंगापूर धरणातून 1100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय। धरणाच्या 2 गेटमधून हे पाणी सोडलं जातंय, त्यामुळे गोदाघाट परिसरामध्ये पुन्हा अलर्ट देण्यात आला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला आज देखील पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। ते आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय गंगापूर धरणातून मोठा विसर्ग हा गोदा नदीपात्रात केला जातोय। सध्याची गोदा घाटावरची नेमकी काय परिस्थिती आहे, काय अपडेट? मी आता गंगापूर धरणावर आहे। गंगापूर धरणातून काही वेळापूर्वी या ठिकाणी आता 1100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। सकाळी साधारणपणे एक दरवाजा उघडण्यात आलेला होता आणि त्यातून 572 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलेलं होतं। मात्र साधारणपणे अर्धा तासापूर्वी धरणाचा दुसरा दरवाजा देखील उघडण्यात आलेला आहे आणि दोन्ही दरवाजातून आता 1100 क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। हे पाणी जे आहे ते साधारणपणे पुढच्या 3 ते 4 तासानंतर नाशिकमध्ये रामकुंड गोदा घाटाच्या परिसरामध्ये पोहोचणार आहे आणि त्यानंतर मग नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने नाशिकमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, कारण धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या 5 धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। गंगापूर धरणातून 1100 क्युसेक असेल, नांदूर मधमेश्वर मधून 22,000 क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यासोबतच दारणा धरणातून देखील जवळपास 4,500 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता झाली आहे। धन्यवाद अभिजित दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कालच आपण पाहिलं होतं की गोदावरी नदीमध्ये पाणी जे आहे ते वाढलेलं होतं आणि दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागलेलं होतं आणि आज आणखी विसर्ग झालेला आहे। अधिकची अपडेट आपण बघतोय। दारणामध्ये 4,742 क्युसेक वेगाने विसर्ग केला जातोय। पालखेड धरणातून 3,240 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय। गंगापूर धरणातून 11,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर काढवामधून 530 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणातून 11,000